गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुन मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी आलेल्या लोकांकरिता इको फ्रेंडली झुकझुक गाडी सुरू करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या बॅचे कंपनीच्या झुकझुक गाडीचा हिरवी झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। एकेकाळी पक्षी अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानात या ठिकाणी पिंजऱ्यात असलेल्या वाघांचे तसेच इतर जंगली वन्य प्राण्यांचे आलेल्या पर्यटकांना दर्शन व्हायचं। मात्र कालांतराने वन्यजीव कायद्यामुळे या ठिकाणी असलेल्या वन्यजीवांना प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आल्याने पर्यटकांची ओढ या ठिकाणी हळूहळू कमी होऊ लागली। मात्र नवेगाव बांध गावातील काही होतकरू लोकांनी या ठिकाणी पुन्हा एकदा पर्यटनाला चालना मिळवून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात बाग निर्मिती केली। सोबतच नवेगाव बांध येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील तरोणे यांनी या ठिकाणी ग्रीन पार्क तसेच आलेल्या पर्यटकांसाठी एक सुसज्ज कॅन्टीन तयार केल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढू लागला। यामुळे पर्यटनासाठी आलेल्या बच्चे कंपनीचे मनोरंजनासाठी या ठिकाणी बॅटरीवर चालणारी 3 डब्यांची इको फ्रेंडली झुकझुक गाडी तयार करण्यात आली असून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या झुकझुक गाडीचं लोकार्पण करण्यात आलं असून बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी ही झुकझुक गाडी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पालकांनी आनंद व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। नमस्कार N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।